नमस्कार. महाराष्ट्र वनच्या खुली चर्चा या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. एखादा पक्ष जेव्हा राज्याच्या सत्तेतून बाहेर जातो तेव्हा पडत्या काळात त्याला पक्ष संघटना बांधून ठेवावी लागते. तेव्हा एखादा नेता पक्ष संघटनेसाठी राबतोच असं नाही, तेव्हा शोधून शोधून नेत्यांवर जबाबदारी टाकावी लागते. तसंच मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं झालं आणि म्हणूनच मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा सचिन अहिर यांची नियुक्ती शरद पवारांना करावी लागली. सचिन अहिर यांना पुन्हा मुंबईचं अध्यक्षपद देण्यामागं राष्ट्रवादीचं काही गणितं होती, ती ते पूर्ण करतायत का? आणि राष्ट्रवादी काँग्रेस आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत नेमकं काय करणार आहे? कारण 2012च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला 14 नगरसेवक निवडून आणता आले. यंदा राष्ट्रवादीची तयारी काय या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. आपल्या खुली चर्चा या कार्यक्रमात खुद्द सचिन अहिर आहेत. नमस्ते सचिन भाऊ, महाराष्ट्र वनमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. तोच प्रश्न तुमच्यावरती पुन्हा जबाबदारी टाकली आहे आणि दादा आणि ताई आणि काका म्हणजे शरद पवार या तिघांना व्यवस्थित सांभाळून पक्ष पुढे नेणं मुंबईमध्ये ही कसरत आहे. खरं तर त्याचा अनुभव मला फार अगोदरच आहे, कारण ज्यावेळी अजितदादांनी राजीनामा दिला होता, मी काही महिने का होईना मी नेहमी म्हणत होतो ट्रान्झिट पिरियडमध्ये मी पुणे शहराचा मी पालकमंत्री होतो. तर ही कसरत मी पाहिलेली आहे आणि कॉर्डिनेशन करून घेऊन तिन्ही नेत्यांचा विचार पुढे नेण्यासाठी काम करण्याची भूमिका आणि म्हणून तोच करण्याचा प्रयत्न मी करतो. आणि म्हणून पाहिलं असेल की आपण ज्यावेळी सुरुवात मुंबईमध्ये आपण केली तर पहिली सभा अजितदादांची झाली, नंतर पवारसाहेबांची सभा झाली आणि आज सुप्रियाताई वन ऑफ द स्टार कॅम्पेनियन म्हणून घेऊन संपूर्ण मुंबई शहरामध्ये फिरत आहेत. तर तिन्ही लोकांच्या विचारधारा एकत्रित करून घेऊन मग एकांचा सोबर स्वभाव, एकाचा ॲग्रेसेशन, एकाची एक पॉलिसीमध्ये जी असलेली एक किम्या, या तिघांकडनं खूप शिकण्यासाठी मिळाला आणि त्याचा वापर संघटनेमध्ये आणि विशेषतः मुंबई शहराच्या विकासासाठी करण्याचा मी प्रयत्न करतो आहे. तुम्ही आता सुप्रियाताईंचं नाव काढलं. अलीकडं एक चर्चा सुरू झाली आहे की सुप्रियाताई राष्ट्रवादीच्या कामात खूप लक्ष घालत आहेत, खास करून मुंबईच्या कामात तर फारच लक्ष घालत आहेत. ताई ह्या बॉर्न अँड बॉटअप मुंबईमध्ये राहिल्यामुळे आणि विशेषतः त्यांचा जो एक इमेज आहे हा शहरी भागाशी फार कनेक्टिव्हिटी झालेली आहे. अर्थात तो इमेज दादानी पण कंटिन्यू करण्याचं काम केलेलं आहे, पण पुणे महानगरपालिकेची सत्ता आल्यानंतर आणि म्हणून ताईंचं इंटरॅक्शन किंवा सोशल फील्डमध्ये जो काम पाहण्याचा जो होता त्याचा फायदा आम्हाला आणि विशेषतः संघटनेला कसा मिळता येईल तो करण्याचा प्रयत्न आमचा होता. आणि म्हणून ताई स्वतः टेक सॅवी असल्यामुळे वॉर रूमचं आम्ही ओपनिंग त्यांच्या हस्ते केलं. काही महिला कॅन्डिडेट्समध्ये विशेषतः युवती आणि महिलांना सातत्याने मार्गदर्शन करण्याचं काम केलं आणि त्यांच्यामध्ये तो एक अट्रॅक्शन त्या क्षेत्रामध्ये असल्यामुळे म्हणून आपण पाहिलं असेल की 3 दिवस ताईंनी जे दिलेले आहेत त्या सर्व महिलांच्या जिकडे जिकडे आम्ही घोषित केलेले जे वॉर्डाच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन पण ते करतायत. याचा अर्थ असं नाही की फक्तच ताईच उतरणार आहेत अशातला नाही. या आठवड्यामध्ये आम्ही प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे. पुढच्या आठवड्यामध्ये प्रफुल्ल पटेलजी स्वतः अशाच काही एरियाजमध्ये फिरणार आहेत. त्यांनी जे केलेलं शहरासाठी डेव्हलपमेंट आपण बघू शकता. इंटरनॅशनल स्तराचा हा शहर आहे. एक काळामध्ये असं होतं की माणूस एअरपोर्टवरून आपली ओळख ओळखायची, पण आज मुंबईला एअरपोर्टला उतरल्यानंतर लोकांना वाटते की हा मुंबई शहर असावा आणि हा मुंबई शहर आहे. त्यांना आम्ही उतरवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि सर्व उमेदवार जाहीर झाल्यानंतर अजितदादांच्या उपस्थितीमध्ये, आदरणीय पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये दुसऱ्या सर्व जे फळीचे जे आमचे सर्व नेते आहेत, मग जयंत पाटील जे असतील, धनंजय मुंडे जे असतील, ह्यांच्या उपस्थितीमध्ये प्रचाराचा नारळ आम्ही फोडणार आहोत. तुम्हाला एक प्रश्न सर्वांच्याच मनातला आहे, तो विचारायचा आहे, कारण ती बातमी आहे. राष्ट्रवादीला इतकी मुंबईमध्ये काय घाई झाली होती की राष्ट्रवादीनं 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आणि तेव्हा आघाडीची बोलणी पण झाली नव्हती. प्रश्न असा येतो की बोलणी चालू आहे आणि आम्ही जाऊन अतिउत्साहीने जाहीर केले अशातला भाग नाही. आपण पाहिलं असेल की मुंबईचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संजय निरुपमजींनी एक वेळा नाही 2 इन्सिडेंटच्या वेळी स्पष्ट जाहीर केलं. पहिल्यांदा ते असे बोलले की राष्ट्रवादीबरोबर आम्हाला युती करायचं नाही असं आमच्या सर्व नेते मंडळींबरोबर ठरलेलं आहे आणि आम्ही हायकमांडला ते सांगण्याचं काम केलं. तिथपर्यंत योग्य होतं की तुम्ही तुमची भूमिका हायकमांडला सांगितली आणि काँग्रेस पक्षामध्ये शक्यतो निर्णय स्थानिक स्तरावरती होत नाही, हायकमांडातूनच निर्णय होतात, ही एक लोकांच्यामध्ये एक प्रसिद्ध असल्यामुळे. आणि म्हणून आम्ही वाट बघत होतो त्यातून काहीतरी येईल का. पण दुसऱ्या स्तरावरती ज्यावेळी त्यांनी प्रेस घेतली आणि सांगितलं की आम्हाला आता कुठच्याच पक्षाची गरज नाही आहे, हा आमच्यासाठी अलार्मिंग होता. अर्थात यादी काही एक दिवसात झाली नाही, आमचा प्लॅनिंग फार अगोदरपासून होतं की जसं 2 इन्सिडेंट्सच्या वेळी झालं की शेवटपर्यंत आघाडी होईल का बिघाडी, आघाडी होईल बिघाडी,
या चर्चेमध्ये न राहता आणि काँग्रेस पक्ष हा मोठा पक्ष आहे, त्यांच्याकडनं जर काहीच प्रस्ताव येणार नसेल तर आपण त्यांच्या मागे फरफडत जाण्यापेक्षा आपण आपली तयारी ठेवली पाहिजे. या दोन्ही प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर मग वरिष्ठच्या स्तरावरती आम्ही पुण्यामध्ये ज्यावेळी आदरणीय पवारसाहेबांनी बैठक बोलवली, हा कॉन्शियस डिसिशन घेऊन आम्ही ती यादी जाहीर करण्याचं काम आणि त्यामध्ये आघाडी घेण्याचं काम 45 उमेदवारांची यादी जाहीर करून करण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे तुमची 227 ठिकाणी उमेदवार उभे करण्याची तयारी आहे? 100% आहेत. आणि मला आवर्जून सांगावं लागेल की 500हून अधिक लोकांनी फॉर्म घेऊन गेले. 340 लोकांनी फॉर्म भरलेले आहे. याचा अर्थ असा आहे की सर्वच 227मध्ये करू, पण सरसकट 227मध्ये लढण्यात काय अर्थ नाही. टप्प्याटप्प्याने आम्ही उमेदवारांचा स्क्रुटिनी आम्ही केलेले आहेत. जे मजबूतीने लढू शकतात अशा 40 लोकां 45ची यादी केली. 1-2 दिवसामध्ये अजून 40ची यादी करू. 101 लोक असे आहेत. बाकीच्या ह्याच्यामध्ये पण जसे जसे कार्यकर्ते आम्हाला दिसत आहेत, संघटनेमध्ये काम करणारी लोक आहेत, इकडनं तिकडनं हयात करण्यापेक्षा संघटना बळकट करण्यासाठी आम्हाला आमची ही टेस्ट केस आहे. निवडून येऊ किंवा किती संख्या राहू ह्याच्यावरती आमचा विश्वास नाही. जसं तुम्ही अगोदरच उल्लेख केल्याप्रमाणे आमच्यासाठी कसोटी आहे की पहिल्यांदा सरकारच्या बाहेर राहून संघटना बांधण्याचं काम आम्ही करतो. नाही तर पहिले तर सरकार असल्यामुळे अनेक लोक येत होते, अनेक समाजातले लोकांचे प्रश्न पण आम्हाला सोडवता येत होता. तो अट्रॅक्शन होता. आज तो अट्रॅक्शन राहिलेला नाही आहे. अशावेळी ही कसोटीला आम्ही पात्र ठरवण्यासाठीच सर्वच जाग्यावरती आमची तयारी आहे. पण त्याचं नेमकं किती लढायचं, किती उमेदवार आम्हालाकडे सक्षम आहेत या गोष्टीचा पूर्ण रीतीने शहानिशा करूनच आम्ही मैदानात उतरणार आहोत. माझ्या सहकाऱ्यांनाही प्रश्न विचारायचे आहेत. आज उद्धव ठाकरेंनी घोषणा केली आहे मुंबईत 500 स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांना प्रॉपर्टी टॅक्स लागणार नाही. एक माजी मंत्री म्हणून आणि एक प्रमुख विरोधी पक्ष म्हणून तुमच्या याच्यावरची प्रतिक्रिया काय? मला दुर्दैवाने म्हणावं लागेल की अभ्यासपूर्वक न करता अशा घोषणा कसे ते करू शकतात. कारण मी आठवते की मी नगरविकास खात्याचा राज्यमंत्री नव्हतो, राजेश टोपेजी त्यावेळी होते, पण मी ती एक चिकित्सा समिती केली होती. त्यात एक मुंबईचा प्रतिनिधित्व करणारा मी एक होतो. आणि हा निर्णय फार कॉन्शियसली ज्यावेळी रेटेबल आपण टॅक्सेबल मालमत्ता कर आपण जे लागू केलं आणि उपनगराला कराचं प्रमाण जास्त होतं, शहराला कमी होतं, त्यावेळी तो बॅलन्स करण्यासाठी आपण चिकित्सा समितीचा आपण केला. सर्व पक्षी होते आणि तो अहवाल आम्ही सरकारकडे दिल्यानंतर ते सरकारने अहवाल विधानसभेमध्ये मंजूर करून बिल पास केलेलं आहे. तर मुळामध्ये पहिली गोष्ट एक आहे की मालमत्ता कर कमी करणे किंवा वाढवणे हा मुंबई महानगरपालिकेचा अतिरिक्त विषय नाही. उद्धवजींना हे समजलं पाहिजे की लोकांनी अजून त्यांच्याकडे एक हाती सत्ता द्यायचं आहे असं त्यांचं स्वप्न आहे. म्हणजे मुंबईकरांचं स्वप्न आहे की नाही हे नंतर मी बोलेन, पण जो विषय त्यांच्या अतिरिक्त येत नाही ते कसं काय जाहीर करू शकतात. आणि तुम्ही पाहिलं असेल की हा निर्णय घेत असताना की 500 फूटची सवलत आपण दिली होती 10 वर्षासाठी दिली होती आणि ज्या सरकार आल्यानंतर त्यांनी त्याला 3-3 वर्ष एक्सटेंड केलं. मग आम्ही सरकारमध्ये होतो बा नाही हे 3-3 वर्ष एक्सटेंड होऊ द्या. तशी परिस्थिती मुंबई शहराची नाही आहे की लोक आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम झालेले आहेत की ते पे करू शकतात. नवीन सरकारने पण तेच केलेलं आहे, एक्सटेंड केलेलं आहे. मग आज उद्धवजी सांगतायत की आम्ही मालमत्ता करातून हे करू. खरोखरच मला आश्चर्य वाटते की बा हे कोणी त्यांना समजून सांगितलं आहे किंवा त्याचं विश्लेषण त्यांनी जरा करावं. म्हणजे मी मंत्री राहिलो आहे म्हणून मला त्याच्यातली थोडीफार जरा जास्त माहिती आहे, कदाचित माझी माहिती अपुरी असेल. त्यांनी याचं विश्लेषण करून करावं की मुंबई महानगरपालिका मालमत्ता कर कसं कमी करू शकते. कारण कुठचाही कर जर वाढवायचा असेल तर त्याला राज्य सरकारची परवानगी नगरविकास खात्यातून मिळाली पाहिजे. आणि तुम्ही पाहताय की शिवसेनेने जर कुठचाही प्रस्ताव जर सरकारकडे दिला तर त्याचा कसं फुटबॉल होतो आहे हे तुम्ही आपण 2 वर्ष पाहतो जाऊ. नाही हाच प्रश्न आहे. आशिष शेलार जे मुंबई भाजपचे अध्यक्ष आहेत तेही असं म्हणाले की 600 स्क्वेअर फूट घरांना मुंबईमध्ये प्रॉपर्टी टॅक्स नको अशी मागणी आम्ही विधिमंडळात केलेली आहे. तेच म्हणतोय. पण त्यांनी एक प्रकारे उद्धव ठाकरेंना इनडायरेक्टली विरोध केलेला आहे. कारण का तर जागांची बोलणी सुरू आहे म्हणून. बॅक टू स्क्वेअर वन. आता सेना भाजपची जी चर्चा सुरू आहे, राष्ट्रवादीला माहिती होतं की काँग्रेस आपल्याबरोबर आघाडी करेलच असं नाही म्हणून तुम्ही पुढे गेलात, पण आता सेना भाजपची जी चर्चा सुरू आहे तुम्हाला वाटतं युती होईल? हास्यास्पद आहे. किरीट सोमय्या सांगतायत माफिया राज आहे. 2 महिने अगोदर एकही असा इन्सिडेंट्स नाही आहे की मुंबईचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सांगतायत की मुंबईमध्ये माफिया राज चाललेलं आहे, स्कॅन्डल्स चाललेले आहेत, भ्रष्टाचार चाललेलं आहे. मग आता तुम्ही पारदर्शकताची चर्चा करता, याचा अर्थ असा आहे 22 वर्ष जे भ्रष्टाचार झाले ते तुम्ही सोडून देणार आहात का? म्हणजे आश्चर्याची गोष्ट होते की मुख्यमंत्री पण सांगतात पारदर्शकतेशिवाय चर्चा होणार नाही
आणि मग माफिया राजा म्हणून घेऊन राज्याचे ते मुख्यमंत्री नाही, एका पक्षाचे नाही आहेत, ते राज्याचे मुख्यमंत्री आणि गृह खातं त्यांच्याकडे. मग माफिया राजा तर त्यांनी ते थांबवण्याची गरज होती, ती थांबवता त्यांना 2 वर्षात आली नाही. आणि मात्र तुम्ही चर्चेलाच बसतात, हेच मुळामध्ये हास्यास्पद आहे. ही स्ट्रॅटेजीचा भाग आहे. BJPला युती करायची नाही आहे, फक्त पारदर्शकता विषय ठेवून शिवसेनेला एक्सपोज करायचं, शेवटपर्यंत ही बोलणी अडकवत ठेवायची. त्यांची पूर्वतयारी या अगोदरच झालेली आहे आणि नंतर आपले उमेदवार जाहीर करायचा. अर्थात तो त्यांचा भाग आहे. पण माझं एवढंच म्हणणं आहे आणि सल्ला आहे की तुम्ही युती करणार असाल किंवा नसाल, मुंबईकरांना प्रत्येकाने स्टॅम्प पेपरवर लिहून द्या की बा आज आम्ही युती करू तर या मुद्द्यावर करू. नाही करणार आहोत तर उद्या जर समजा लोकांनी कौल दिला नाही, जे देणारच नाही या दोघं पक्षाला, सत्तेसाठी आम्ही एकत्रित येणार नाही आहोत, या माफिया राजवऱ्यावर आम्ही कधीही बसणार नाही, असं त्यांनी मुंबईकरांना छाती टोकून सांगण्याची गरज आहे. ते बोलत नाही आहे. याचा अर्थच असा आहे की लाल बत्तीसाठी सर्वजण एकत्रित आहेत. तिकडे राज्यामध्ये ते वरडावरड करतात पण पाठिंबा काढायला तयार नाही. इकडे पण माफिया राज आहेत, भ्रष्टाचार चालला म्हणून टीका करतात, टीकाही करत नाही आहे. आशिष, तुम्हाला हे फार ऑब्झर्व करावं लागेल आणि मी नेहमीच सांगतो आहे आणि मला आवर्जून या निमित्ताने सांगायचं की काँग्रेस पक्षाचे आमदार विरोधात बोलायचे, BJPचे पण आमदार विरोधात बोलायचे. मी हाऊसमध्ये असताना आम्ही विरोधात बोलायचो, त्यावेळी विरोधाला विरोध होतो. आश्चर्याची गोष्ट आहे की काँग्रेसच्या 3ही मुख्यमंत्र्यांनी एकही चौकशी लावलेली नाही आहे. पहिल्यांदा जी चौकशी लावली गेली नाळेसफाईच्या बद्दल विधान परिषदेमध्ये धनंजय मुंडेंनी प्रश्न मांडल्यानंतर BJPच्या मुख्यमंत्र्यांनी इन्क्वायरी लावलेली आहे, म्हणजे सत्तेमध्ये असताना देखील. मग एका बाजूला तुम्ही इन्क्वायरी करताय, त्याचा निकष अजून आलेला नाही, आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही युतीची चर्चा करताय. हास्यास्पद आहे. पण भाऊ, एक मला पण असा विरोधाभास थोडासा सांगायचा आपल्याला की राज्यात सरकार ज्यावेळी स्थापन करायची वेळ आली त्यावेळी राष्ट्रवादीने भाजपला बिनशर्त पाठिंबा दर्शवला. शिवसेना विरोधात गेली, शिवसेनेचा विरोधी पक्ष नेता पण झाला. आणि आत्तासुद्धा अशी काही वेळ आहे का की शिवसेना आणि भाजपची ही बोलणी पिसकटतील आणि राष्ट्रवादी आणि भाजप कुठं एकत्र येण्याची शक्यता आहे? फारच कॉन्शियस डिसिशन आम्ही केलं, कारण ही नेहमी एक आमच्यावरती एक संशयाची सुई जी असते ती आमच्यावरती ठेवण्याचं काम केलं. ज्यावेळी आम्ही काँग्रेसपासून वेगळे झालो त्यावेळी पण आमच्यावर अशी टीका केली गेली की बा हे तर काँग्रेसपासून वेगळे झाले, हे कधीच काँग्रेसबरोबर राहू शकणार नाही. त्यावेळी पण आम्हाला ऑप्शन्स ओपन होता, लोकांनी जो आम्हाला कौल दिला होता. पण पवारसाहेबांनी सेक्युलर विचारधारेच्या माध्यमातून जे काम केलेलं आहे तो कॉन्शियस डिसिशन घेऊन आमची संख्या जास्त असताना पण काँग्रेसला आम्ही मुख्यमंत्री पद देऊन आम्ही त्यांच्यावर गेलो आणि तीच आघाडी 15 वर्ष आम्ही टिकून ठेवण्याचं काम केलं. यावेळी देखील हा कॉन्शियस डिसिशन झालेला आहे. नोटाबंदीचा निर्णयाच्या नंतर पवारसाहेबांची जी सभा 20 तारखेला झाली त्यावेळी साहेबांशी पूर्ण सुस्पष्ट चर्चा करून आम्ही निर्णय घेतला की साहेब आपली एक थिंकिंग लोकांच्या समोर जाणं गरजेचं आहे. नाही तर हे संशय मुंबईमध्ये विशेषतः ज्यावेळी एक सेक्युलर विचारधाराचा विशेषतः मुंबई जसं शहर आहे, बहुभाषिक शहर असल्यामुळे हा कन्फ्युजन क्लिअर व्हायला पाहिजे. तो कन्फ्युजन सुस्पष्ट रीतीने क्लिअर झालेला आहे की उद्या कोणी सत्तेमध्ये येईल नाही येईल किंवा शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल किंवा BJPच त्यांना बाहेर काढेल, हे काही जर भाकीत जे मी आज करणार नाही, काही असो तरी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ना शिवसेनेवर जाईल ना BJPवर जाईल. सेक्युलर विचारधाऱ्याच्या धारांबरोबरच असलेल्या लोकांबरोबर आम्ही राहू. नोटबंदीच्या प्रश्नावरही शरद पवारांनी उशिरा समर्थन केलं की नोटबंदीला विरोध करायचा आणि काँग्रेसबरोबर नोटबंदीच्या विरोधात राष्ट्रवादी उतरलं आहे, पण एकत्रित रस्त्यावर कधी उतरलेलं नाही किंवा एकत्रित बैठकीलाही कधी आलेलं नाही. असं नाही आहे, असं नाही. तुम्ही जे सांगितल्याप्रमाणे की ज्यावेळी पहिल्यांदाच पवारसाहेबांनी भूमिका घेतली की बा नोटाबंदीचं मुळे जे काळाधन आणि विशेषतः जे त्याच्यासाठी जे बंदी तुम्ही करणार आहात त्यासाठी आमचा नक्कीच पाठिंबा आहे. पण लोकांचे हाल अपेष्टा आजही आमची स्टेटमेंट असं नाही जसं बाकी इतर सर्व पक्षांनी केलं की नोटबंदी तुम्ही मागे घ्या, राष्ट्रवादींनी कधी तशी मागणी केली नाही किंवा सांगितलं नाही. लोकांची जी हाल अपेष्टा होत आहेत ते कुठच्याही परिस्थितीमध्ये आपण ते त्याच्यातून सावरलं पाहिजे किंवा त्यांना थोडाफार सहकार्य केलं पाहिजे. ते झालं नाही म्हणूनच आम्ही विरोधात भूमिका केली. आणि आपल्या माहितीसाठी सांगतो की ज्यावेळी काँग्रेस पक्षाने आक्रोश मोर्चा काढला त्यावेळी मुंबईचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी स्वतः त्यांना फोन केला, त्यांचा मला निरोप आला, मी स्वतः फोन करून माझ्या कार्यकर्त्यांबरोबर आम्ही कलेक्टर ऑफिसला जाऊन त्यांच्यामध्ये सामील झालो ना. मग जिकडे जिकडे मोठे बंधू या नात्याने काँग्रेस पक्षाने आम्हाला बोलून घेऊन बरोबर घेऊन जाण्याची भूमिका घेतली तिकडे आम्ही घेतलेली आहे. त्याच्यानंतर जो राज्यव्यापी 50 दिवस झाल्यानंतर आमच्या पक्षाने पहिली भूमिका जाहीर केली की 50 दिवस झाले, आता लोकांची सहनशीलता आपल्याला सहन करून चालणार नाही. आणि म्हणून राज्यव्यापी ज्यावेळी आंदोलन झालं त्यावेळी तो आंदोलन राष्ट्रवादीचं वेगळं झालं आणि काँग्रेसनी 7 तारखेची वेळ दिली होती, आम्ही 9 तारखेची दिली होती. कारण शेवटी पक्ष वेगवेगळे आहे, आमची विचारधारा वेगवेगळी असेल, समविचाराची असेल. त्यांनी जर उद्या सांगितलं असेल की नाही तुम्ही 9चा मोर्चा तुम्ही कॅन्सल करा आणि 7ला आमच्यावर आहे,
कदाचित तो विचारही झाला असता. काँग्रेसबरोबर काम करण्याचं काँग्रेसबरोबर तशी तुम्हाला ऑफर काय आली का आतापर्यंत? अद्याप ऑफर आली नाही आणि आली तरी देखील आमचा स्पष्ट निर्णय आहे की आपण कुठच्याही प्रकारे सेक्युलर विचारधाराच्या लोकांबरोबरच आपण जायचं. काही जरी देखील पॉलिटिकल कंपल्शन्स आमचे आले किंवा गेले तरी देखील कुठच्याही प्रकारे कॉम्प्रोमाइज नाही अशी स्पष्ट भूमिका आहे. म्हणून आपण तशातल्या अनेक आघाड्या आज शक्य देखील होऊ शकतो. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मी थोडा जरा आउट ऑफ वे जाऊन जर बोलायला लागलं ही खुली चर्चा आहे, थोडा मन मोकळं करून बोलायला आम्हाला अनेक ऑप्शन्स आहेत. आमच्यावरती नाहीतरी टीका आरोप होत असतात किंवा असतात, तर आम्ही कुठच्याही ऑप्शनला जाऊ शकलो असतो. ते आजही आणि उद्या पण आहेत, पण आम्ही कुठच्याही ऑप्शनचा कधीही विचार केलेला नाही आहे. आपण म्हटल्याप्रमाणे आता हाही स्पष्ट बोलायला हरकत नाही, हाही एक स्ट्रॅटेजीचा भाग होता की ज्यावेळी BJPनेकडे मेजॉरिटी मिळत नाही अशावेळी काय करायचं, म्हणून आम्ही सुतोवाच केलं की बा असं जर परिस्थिती आली तर आम्ही सत्तेमध्ये सहभागी न होणार, बाहेरून पाठिंबा देऊ. पण त्यानंतर पण आम्ही आमची कन्स्टन्सी आम्ही ठेवलेली आहे ना. आजही अनेक ज्या गोष्टी होत असताना देखील विधानसभेमध्ये असेल, परिषदेमध्ये असेल किंवा मुंबईसारख्या शहरामध्ये आघाडी आम्हीच घेतो आहे. डीड यू नोचा काल नारा दिला, तर यू शूड नोचा पहिला ट्विट आम्ही केलं. नंतर आता काँग्रेस आणि MNS करतात. मग आम्ही आमची भूमिका विरोधी पक्ष म्हणून घेतली नाही. भाऊ, प्रश्न असा आहे, काँग्रेसबरोबर काम करण्याचा आहे. नगरपालिका निवडणुकांमध्ये आपण बघितलं, राष्ट्रवादी काँग्रेस आधी वरच्या क्रमांकावरती होतं, आज तिसऱ्या क्रमांकावरती फेकली गेली आहे. आता जर का काँग्रेसबरोबर राज्यभर जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत किंवा 10 महापालिकांच्या निवडणुका आहेत, जर का सर्व स्तरावरती काँग्रेसबरोबर आघाडी झाली, समविचारी पक्ष एकत्र आले, तर भाजपसारख्या सो कॉल्ड, जसं तुम्ही म्हणता की फॅसिस्ट पक्ष आहे, त्याला काउंटर करता येईल. पण तसं त्यासाठी राष्ट्रवादी पुढाकार घेताना दिसत नाही. उलट राष्ट्रवादी मुंबईत आपली यादी जाहीर करून मोकळं होतं आहे. म्हणजे आधीच हे मानून चाललं आहे की आघाडी होणार नाही, आमचा मार्ग हा एकल्या चालवण्याचा आहे आणि आम्ही तसे जाणार. अजिबात नाही. साताऱ्याला स्वतः पवारसाहेबांनी एक वडीलधाऱ्या नात्याने सल्ला दिला की दोघांनी एकत्रित यायला पाहिजे. प्रांताध्यक्ष आमचे तटकरे साहेबांनी पण सांगितलं की आमची कधीही चर्चा करायला तयार आहे. काल खुद सुप्रियाताई असेल किंवा वारंवार मी देखील स्टेटमेंटमध्ये सांगितलं. पण आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही फरफरत किती दिवस जायचं. तुम्ही बोलणी व्हायची असेल तर 3 महिने अगोदर व्हायला. आम्ही तर ऑक्टोबरपासून चर्चेला तयार होतो. ऑक्टोबरपासून मी अधिकृत रीतीने आज आमचा कुठचा पत्रव्यवहार झाला नाही, पण म्हणजे ऑफ द रेकॉर्ड आम्ही आज मुंबईच्या अध्यक्षांशी वारंवार संपर्क केला. त्यांनी सांगितलं की आमची बैठक झालेली आहे, आमचा निर्णय झालेला आहे. भाऊ चर्चा करण्यात काय अर्थ नाही. आघाडी फिसकटलेली आहे 100% त्यांच्याकडनंच त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. म्हणजे आता मुंबईमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी होणार नाही, दोन्ही पक्ष स्वबळावर लढतील अशीच परिस्थिती दुर्दैवाने काँग्रेस पक्षाची एक भूमिका असल्यामुळे झालेली आहे. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे समविचाराच्या पक्षाने एकत्रित यावं आणि अशा क्रायसिसमध्ये यावं आणि त्यातून शिवसेना BJPच्या विरुद्ध जो वातावरण आहे तो जर कॅच करायचा असेल तर आपण एकत्रित यायला पाहिजे. आणि त्यात आमचा फायदा होण्यापेक्षा नुकसान काँग्रेसचं होणार आहे जर आघाडी जर झाली नाही. हा त्यांनी विचार करण्याचा भाग जो होता, जो न झाल्यामुळे होईल की नाही होईल आज तरी शक्यता नाकारतात. आज शक्यता आहे की आघाडी नसेल तर मग इतर समविचारी जे काही पक्ष आहेत त्यांच्याबरोबर जाण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचा असेल. आम्ही नक्की प्रयत्न केला. विशेषतः शेकापाची जयंत पाटील साहेबांचा मला स्वतःहून फोन आला, पण त्यावेळी त्यांचं असं म्हणणं होतं की मी पुढाकार घेतो, मी काँग्रेस पक्ष, समाजवादी असेल किंवा इतरांना आपण बोलण्याचा प्रयत्न आपण करू. समाजवादीबरोबर पण ज्यावेळी त्यांनी पुढाकार घेतला आम्ही बोलण्याचा प्रयत्न आम्ही करत होतो. पण त्यांनी जसे दुसऱ्या यादी आमच्यानंतर त्यांनी पहिली यादी जाहीर केल्यानंतर मग ती चर्चाच काय करण्याचा विषयच नव्हता, कारण त्यांनी त्यांची यादी जाहीर केली. आणि आशिष मला एवढंच या निमित्ताने सांगायचं की यादी जाहीर झाली म्हणजे उमेदवार जाहीर झाले, AB फॉर्म तर दिले नाही आहे ना. म्हणजे अनेक गोष्टी ज्या करता आल्या असत्या पण ते त्यांची अजूनही करता येऊ शकतात. AB फॉर्मचा विषय काढला म्हणूनच मी म्हणतोय की ते करता आला असताना त्यांनी करणं अभिप्रेत होतं, पण ते आलेलं नाही. पण आमची आता दुसरी यादी तयार आहेत. आमचं जाहीरनाम्याचं पण काम पूर्ण झालेलं आहे. लवकरात लवकर आम्ही लोकांच्या समोर जाहीरनामा येऊन जे शिवसेना BJPने 22 वर्ष मिळून लुटलेलं आहे या शहराला ते पर्दाफाश करण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि आम्ही काय देणार आहोत हे लोकांसमोर मांडू. सचिन अहिर हे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याबरोबर बैठक करून इथं आलेले आहेत. त्यामुळं राज्यातली जी काही इतर समीकरणं आहेत त्यावर सुद्धा आपण चर्चा करणार आहोत, पण एका ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत सचिन अहिर आहेत. डिड यू नो शिवसेनेनं कॅम्पेन सुरू केलं आहे, यू शुड नो. तुम्ही त्याला उत्तर दिलं आहे यू शुड नो. आणि मला हेच विचारायचं आहे की शिवसेना आधी म्हणते करून दाखवलं, आता म्हणते तुम्हाला माहिती आहे का, मग शिवसेनेला सांगायचं काय?
पहिलं तर मी रावते साहेबांना शोधतोय ते कुठे आहेत, की ही टॅगलाईन ही जी दिल्यानंतर पहिल्यांदा ही इंग्लिशमध्ये टॅगलाईन जे म्हणजे मराठी माणसांचे कैवारी असलेले आणि त्यांच्या भावनात्मक आवाहन करून घेऊन सातत्याने केलेले आहे. तर आता चांगली गोष्ट आहे की बाबा नवीन पिढी आलेली आहे, मोठ्या प्रमाणावरती शिवसेनेमध्ये बदल जो या कटआउटच्या माध्यमातून दिसतो आहे तर तो स्वागतार्ह आहे. आणि म्हणून त्याला टॅगलाईन आम्ही हेच केलेली आहे की बाबा तुम्ही वस्तुस्थिती लपून फक्त काही खोट्यानाट्या जाहिराती करून घेऊन लोकांसमोर कसं सांगू शकता. उदाहरण द्यायचं असेल तर नेरिमन पॉईंटवरून कोस्टल रोडनी दहिसरला तुम्ही 20 मिनिटात पोचाल. मुंबई एक्सप्रेससारखं पण एक्सप्रेस झालं तरी तुम्ही 20 मिनिटांमध्ये पोचू शकत नाही, कारण ट्रॅफिकचा जो कंजेशन आहे, जे डेडलॉक्स जे आहेत, जसं उदाहरण नेरिमन पॉईंटवरून जर वरळीला आलात तर वरळीला हा डेडलॉक होणारच आहे. आजही सीलिंगचं आपण पाहिल्यानंतर डेडलॉक आहे. तर 20 मिनिटांमध्ये कसं शक्य आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आम्ही 480 शाळांना आम्ही एक्यूप केलं. आज का महानगरपालिकेमध्ये 4000पेक्षा जास्त मुलांची गळती होते, 30हून जास्त मराठी शाळा बंद होण्याच्या मार्गावरती, त्याच्याबद्दल काहीच म्हणत नाही आहे. या सर्व गोष्टी जे लोकांच्या समोर यायला पाहिजे आणि म्हणूनच ही कॅम्पेन आम्ही चाललेली. खरं तर शिवसेनेने जे जाहीरनामा केला होता त्याच्यात एकही गोष्ट ते आजही पूर्ण करू शकले नाही आहे. आज तुम्ही पाहता की ज्या काही जी योजना किंवा पांजरपोळच्यासारख्या वॉटरचा तुम्ही सांगता त्यात केंद्र सरकारचा पण सहभाग आहे ना मोठ्या प्रमाणावरती. फक्त महानगरपालिकेने केलं असं नाही, इतर फंड्सचे रिसोर्सेस पण घेऊन त्यांनी केलेलं आहे. पण तो श्रेय घेण्याची भूमिका घेतात. मग मुंबईकरांना 24 तास पाणी दो म्हणून सांगितलं होतं, त्याचं काय झालं. थीम पार्क बनवू रेसकोर्समध्ये, त्याची साधी दुर्दैवानी चर्चाही होत नाही आहे. पण त्यांच्याच नाकाखाली भारतीय जनता पार्टीची स्थायी समिती त्या रेसकोर्सची झालेली लिस्ट संपलेली त्याला मान्यता देते आणि काहीच त्याच्याबद्दल बोलत नाही. म्हणजे तुम्ही जे लोकांना घेऊन आश्वासन देऊन निवडून आलात त्याची चर्चा होत नाही आणि आज तुम्ही नवीन आश्वासन द्यायला तयार होतात. आणि म्हणून तुम्हाला माहीत आहे का, हीच का पारदर्शकता म्हणून पण आम्ही एक छोटी पुस्तिका बनवली आहे, ती जी लोकांसमोर आम्ही मांडणार आहोत. तुम्ही ट्रान्सपरन्सी म्हणजे पारदर्शकता, पारदर्शी कारभार याचा आग्रह जेव्हा मुख्यमंत्र्यांपासून भाजपचे सर्व नेते उद्धव ठाकरेंकडे आणि शिवसेनेकडे धरते आहे, मला प्रश्न पडला ही पारदर्शकता कशाची पाहिजे आहे. म्हणजे सर्वसामान्य मुंबईकरांना काय वाटतंय की तो नेहमी जे ऐकतो ना टेंडरबाजी, कमिशन, या संदर्भातली ही पारदर्शकता आहे की काय. नक्कीच आहे. आणि विशेषतः हे फक्त पॉवर, गेन अँड मनी या 3 वाक्यप्रयोगामध्ये याचा उत्तर मला वाटते द्यावं लागेल की याचीच आहे. आज 22 वर्ष जर शिवसेनेने अयोग्य काम केलं तर तेवढी जबाबदारी ही भारतीय जनता पार्टीकडे पण येते, कारण उपमहापौर तुमचा आहे. स्टँडिंग कमिटी जर शिवसेनाची असेल तर स्थायी समिती BJPची आहे. शिक्षण समिती जर शिवसेनाची असेल तर BSTचा चेअरमॅन भारतीय जनता पार्टीचा आहे. मग तुम्हाला कसं डिसअसोशिएट करता येईल. मग आज जी चर्चा चाललेली आहे किंवा काय गोष्ट जे करतायत किंवा जास्तीची मागणी करतायत, हे त्याच्यातला आमचा सिंहाचा वाटा कसा आम्हाला मिळता येईल यासाठीच ट्रान्सपरन्सी आहे. नाही तर एवढं जर ट्रान्सपरन्सी जर गोष्ट जी ते करत होते त्यावेळी त्यांनी त्याला ठरावाला विरोध करायला पाहिजे होता. तुम्हाला समजा जरी स्टँडिंग कमिटीमध्ये चेअरमॅन आहे, तुमचे सदस्यांची संख्या पण आहेत ना तिकडे BJPची, तेही बोलू शकले असते. पण तुम्ही कधी पाहिलं का की BJPच्या कुठच्या सदस्यांनी या प्रस्तावाला विरोध करण्याचं काम केलेलं आहे. आता निवडणूक आल्यात म्हणून तुम्ही ट्रान्सपरन्सीची गोष्ट करता. 6 महिन्यात तुम्हाला असं वाटते का मुंबई शहरामध्ये माफिया राज चालला आहे. किरीट सोमय्या तर त्यांनी सरळ सांगितलं का माफिया राजचा सरदार हे बांद्र्याला राहतात आणि त्याच बांद्र्यामध्ये जाऊन तुम्ही युतीची चर्चा करायलासाठी पण पुढे येऊन वाढ बघतायत. आणि एका दिवसामध्ये आशिष शेलारांना चमत्कार होतो आणि ते सांगतात की बरं नाही आम्ही प्रस्ताव देतो आहे शिवसेनेचे समोर की युती व्हावी म्हणून. कालपर्यंत आम्ही युती आम्हाला करायचीच नाही, काय व्हायचं जे होईल अशी भूमिका घेणारे एवढं मन मोठं दाखवत आहेत. तर इट इज जस्ट मॅटर ऑफ पॉवर गेन अँड मनी. राष्ट्रवादी काँग्रेसची पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सत्ता आहे. त्यानिमित्तानं आमची पुण्याची ब्युरोची प्राची कुलकर्णी हिला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. प्राची. हां विचारा. नमस्कार. 2 प्रश्न विचारायचे आहेत. सगळ्यात पहिला प्रश्न अर्थातच आघाडीबद्दलचा. आता कुठेतरी ज्या वेळेला लिस्ट तयार आहे अशा फेजमध्ये येऊन पुण्यामध्ये आघाडीची चर्चा सुरू झालेली आहे. पहिली फेरी काल पार पडली आहे पण जागांवरनं काही एकमत होत नाही. नाराजी दिसते काँग्रेसमध्ये जो प्रस्ताव राष्ट्रवादीने दिलाय त्यावरून सुद्धा. प्रचाराला इतका कमी वेळ राहिलेला असताना ही आघाडी करण्यासाठीची आता चर्चा सुरू झाल्यानंतर कुठेतरी धावपळ कार्यकर्त्यांची होणार नाही का. कार्यकर्ते सुद्धा गॅसवरती जे इच्छुक आहेत ते गॅसवरती असलेले बघायला मिळतात. हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, ज्या वेळेला सगळा हिंजवडीचा
प्रश्न पेटला होता त्यावेळेला सुप्रियाताईंनी तुमच्यावर जशी वारंवार चर्चा केली होती या संदर्भात आणि पुलाचं रिलोकेशन असेल किंवा इतर काही डिझाईनमधले बदल असतील तिथला सगळा प्रश्न सोडवण्यासाठी पावलं उचलली गेली होती. आता राज्य सरकारने हिंजवडीमधल्या मेट्रो फेज 3ला मंजुरी दिलेली आहे. खरंच तुम्हाला असं वाटतंय का की याच्यामुळे इथला प्रश्न सुटायला मदत होणार आहे का हे नुसतं निवडणुकांच्या तोंडावरचं गाजर आहे, जसं पुण्यामध्ये इतर बाबतीत सुद्धा आता भाजप वेगवेगळ्या मंजुऱ्या आणि उपाययोजना आम्ही करताय असं दाखवायला लागलेलं आहे? बघा, विसंगती कशी आहे की मुंबईमध्ये काँग्रेस हा मोठा पक्ष आहे, तिकडे आम्ही मोठे पक्ष आहोत. पण मोठे पक्ष या नात्याने देखील आपण अशी भूमिका घेतलेली नाही आहे की आपण काँग्रेसबरोबर का बोलायचं, त्यांची ताकद काय. म्हणजे मुंबईत पण काय अनेक वेळा काँग्रेसचे काही खाजगी सांगतात राष्ट्रवादीचं काय अस्तित्व, आणि मुंबईचे अध्यक्षच बोललेले आहेत काँग्रेसचे. तर अशी भूमिका आम्ही तिकडे घेतलेली नाही आहे की ज्यावेळी लार्जर इंटरेस्ट म्हणून आपल्याला ज्यावेळी जायचं असतो त्यावेळी आणि समोरचा जो विरोधक असतो त्याला जर आपल्याला कुठेतरी रोकायचं असेल तर समविचाराच्या लोकांनी यायला पाहिजे, म्हणून आम्ही ही भूमिका घेतली. आणि ही बोलणी करत असताना निवळ फक्त पुण्यापुरता नाही तर पुणा असेल, पिंपरी चिंचवड असेल किंवा इतर नगरपालिका महानगरपालिकेमध्ये पण देखील आमचा होता. आणि म्हणून लार्जर इंटरेस्टवरती शेवटपर्यंत जरी देखील बोलणी झाली तर त्याचा फायदा नुकसान हा न बघता आपल्याला मेजर गेनसाठी बघायला पाहिजे, म्हणूनच ती बोलणी चाललेली. आणि मला असं वाटतं की आज जी सुतोवाद जो अजितदादांनी केलेला आहे की त्यालाही अंतिम स्वरूप, ज्याला डेडलाईन ज्याला आपण म्हणतोय, या 2-4 दिवसाचा ठेवलं जाईल आणि ते कन्क्लुजन करण्याची भूमिका आपण घेऊ. आपण दुसरा प्रश्न जे विचारला की ही गोष्ट खरी आहे की मी ज्यावेळी राज्याचा उद्योगमंत्री होतो त्यावेळी सुप्रियाताई स्वतः त्या विषयावरसाठी माझ्याकडे आलेत आणि आपण मोठ्या प्रमाणावरती MIDC प्रिमायसिसमध्ये आपण चेंजेस करण्याची भूमिका घेतली आणि तिकडे फार मोठ्या प्रमाणावरती रिलीफ देखील देण्याचं काम केलेलं आहे. अर्थात ते रिलीफ मिळालं, पण ट्रॅफिक कंजेक्शन आणि विशेषतः तिकडचे जे सर्व IT सेक्टर्स ज्या पद्धतीने वाढत चाललेले आहेत त्याचा ज्यावेळी आम्ही इंडस्ट्रीज MIDCची क्रिएट केली फक्त 40-50% लोक तिकडे आले होते. आता ती 100पेक्षा जास्त अजून आजूबाजूच्या परिसरामध्ये प्रायव्हेटायझेशन पण झालेलं आहे. मेट्रो हा कन्क्लुजन नाही आहे, कारण मेट्रोतला करणारा प्रवासी आणि गाडीमध्ये जाणारा प्रवासी ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. मेट्रोची कनेक्टिव्हिटी, डायरेक्ट कनेक्टिव्हिटी जोपर्यंत तुम्ही देणार नाही तोपर्यंत नाही. आणि तिकडे असं तर कुठचाही रहदारी करणार असं नाही की जसं मुंबई शहरातलं की एअरपोर्टला उतरला आणि मग तो तिकडे जाणार आहे, तर तशी ती कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे मेट्रोचा फार मोठा काय उपयोग होईल अशातला नाही, पण कंजेशन कमी होण्यासाठी नक्की मदत होईल. सोनाली. सचिन भाऊ, तुम्ही मुंबईचं राष्ट्रवादीचं सगळं काम बघताय, पण राष्ट्रवादीचा जर ग्रोथ पाहिला मुंबईतला तर तो 13-14 जागा असाच राहिलेला आहे. तुम्ही आत्ता प्रश्न विचारता यू शुड नो, पण 5 वर्षामध्ये कधी राष्ट्रवादी प्रश्न विचारताना इतकी पाहायला मिळाली नाही. का मुंबईमध्ये राष्ट्रवादीची ग्रोथ झाली नाही? का तुम्ही सातत्याने ती कंटिन्युसी का राहिली नाही? का मुंबई ही शिवसेनेला आंदण दिल्यासारखं असं वातावरण का पाहायला मिळत आहे? आपण जर पाहिलं असेल की आमची मुळामध्ये संख्या महानगरपालिकेमध्ये फार कमी आहे. विधानसभेमध्ये कितीही जरी आम्ही वरडण्याचा प्रयत्न केला तरी देखील प्रसिद्धी ही विरोधी पक्ष नेत्यांना तिकडे मिळत असते. विधान परिषदमध्ये आपण पाहिलं असेल की काँग्रेसचे कितीही आमदार जर बोलले तरी देखील प्रसिद्धी ही आम्हाला मिळते, कारण विरोधी पक्षपद आमच्याकडे. तशीच परिस्थिती मुंबई शहरामध्ये आम्ही किती जरी बोललो किंवा किती जरी भांडलो महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये, प्रसिद्धी मात्र ही नेहमी काँग्रेस पक्षाला मिळालेलं आहे. पण ह्याचा अर्थ असा नाही की आम्ही प्रश्नाला कुठे आम्ही वाचाच फोडली नाही. आज शिववडापावसारखी त्याला बंदी आणण्यासाठी आम्ही हायकोर्टापर्यंत गेलो, जर सभागृहामध्ये आमचं ऐकलं गेलं नाही तर. लेप्टोपायरेसिस किंवा ह्याच्या मलेरियासाठी ज्यावेळी साथ होते कुठेच सभागृहामध्ये दाद दिली जात नाही, मुंबईच्याच प्रश्नासाठी दुर्लक्ष केलं जातो, त्यावेळी आम्ही हायकोर्टात गेलो. हायकोर्टाने ताशारे ओढून स्टँडिंग कमिटीला आदेश दिले की तुम्ही याच्यासाठी पूर्ण उपाययोजना करा. एवढंच नाही तर आम्ही रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेतली, ज्यावेळी ओपन जिमचे विषय असतील किंवा महानगरपालिकेची गैरसुविधा असेल, घोटाळ्याचे बद्दल असेल, तर आम्ही नक्की वाईटल राहिलो. पण आपण म्हटल्याप्रमाणे ही गोष्ट पण मी या चॅनलद्वारे मान्य आपण करू की आम्ही नेहमी सत्तेमध्ये होतो आणि म्हणून 2-2.5 वर्षामध्ये एक बोट त्यांच्याकडे दाखवत असताना 4 बोटं आमच्याकडे होती. अर्थात मुंबईमध्ये आमच्याकडे इतर डेव्हलपमेंटचे खाते नव्हते, सर्वच खाते काँग्रेस पक्षाकडे होते आणि माझ्याकडे फक्त एक गृहनिर्माण खाता होता, त्याचाही मी राज्यमंत्री होतो. पण नाही, पृथ्वीराज चव्हाणांनी तुम्हाला एकदम फ्री हँड दिला होता गृहनिर्माण मंत्री म्हणून. तुम्ही राज्यमंत्री होतात तरी पण तुम्हाला अधिकार त्यांनी गृहनिर्माण मंत्र्याचेच दिले होते. अधिकार नव्हते पण मात्र काम करण्याची कुशलता. मुख्यमंत्री म्हणून त्यांचं पद मोठंच आहे, पण त्यांनी त्या कामामध्ये
100% फार लक्ष नाही घातलं. म्हणजे लिबर्टी घेणारे तुम्ही एकमेव राज्यमंत्री होता त्या मंत्रिमंडळामध्ये. म्हणूनच तुम्ही पाहिलं असेल की 2000 झोपडपट्टीवासियांना न्याय देण्यासाठी आम्हीच पुढाकार घेतला. क्लस्टर डेव्हलपमेंट हे आम्ही आणलं. 2 वर्ष आता या BJP शिवसेनेच्या सरकारला लागली. गृहनिर्माण धोरण जाहीर करायला, इम्प्लिमेंट कधी करतील माहीत नाही आहे. आता म्हाडाचाच जर एक विषय निघाला म्हणूनच मी सांगतोय की प्रीमियमद्वारे आपण पैसे न घेता 1 लाख हाऊसिंग स्टॉक्स आपल्याला मिळू शकतात. एका झटक्यामध्ये निर्णय घेण्यात आला की बने आता हाऊसिंग स्टॉकची गरज नाही, म्हाडाला प्रीमियमद्वारे आम्ही पैसे घेऊ. 1 लाख घरं कमी होणार आहेत. आणि हेच सरकार सांगतोय की 10 वर्षामध्ये 10 लाख घरं 2022मध्ये आम्ही तयार करणार आहोत. तुम्ही तुमचंच हाऊसिंग स्टॉक 1 लाख कमी केल्यानंतर तुम्ही कसे 10 लाख करणार आहेत म्हणून घेऊन. आणि म्हणून ताई तुम्ही जसं प्रश्न विचारल्यामुळे की आम्ही सत्तेमध्ये होतो संघटना म्हणून, आणि तुम्ही हे लक्षात घ्यायला पाहिजे की आम्ही नेहमी काँग्रेसबरोबर युती केल्यामुळे आम्हाला आमची संघटना एका पर्टिक्युलर एरियाच्या व्यतिरिक्त वाढवता आली नाही. यासाठी आली नाही कारण लोकसभेमध्ये आम्ही ज्यावेळी काँग्रेसबरोबर गेलो आम्हाला एकच सीट लढायला संधी मिळाली. महानगरपालिकेमध्ये आम्ही जसं गेलो तर आम्हाला फक्त 54 सीटच आम्हाला लढण्याची संधी मिळाली. एवढंच नाही तर आपण विधानसभेमध्ये अवघ्या 7 सीटवरतीच आम्हाला लढण्याची संधी मिळाली कारण आम्ही नेहमी युतीच्या याद्यामध्ये राहिलो. आता 2-2.5 वर्षानंतर आम्हाला फ्री हँड मिळालेलं आहे. 2-2.5 वर्षानंतर आम्ही सत्तेच्या बाहेर आल्यामुळे संघटनेची व्याप्ती आम्ही वाढवतो आहे. आज 227 वॉर्डामध्ये आमच्याकडे उमेदवार आहेत. म्हणजे हे म्हणजे एक सिग्नल ज्याला आपण म्हणतो आहे की लढण्याची ताकद तरी आम्ही तयार करू शकलो. हे संघटनेतलं कौशल्य आम्ही लोकांसमोर आपण निर्माण करतो. अर्थात आम्ही फार मोठे आहोत किंवा आम्ही काहीच केलं नाही असं जे एका प्रकारे जे आरोप होतो ते पण मला वाटतं ते पण मला वाटतं की मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर असताना 2.5 महिन्यापूर्वी चेंबूरच्या एका सभेमध्ये जो प्रकार घडला, तुमचेच नेते नवाब मलिक विरुद्ध मुंबई राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष संजय दिना पाटील या 2 गटांमध्ये मारामारी होते, गोळीबार होतो, चकमक होते. दोघांनी तसे आरोप केलेले आहेत. तसं नाही, ऑथेंटिक नाही. हो, पण नवाब मलिकांनी तर आरोप केलेला आहे, ऑन कॅमेरा केलेला आहे, ऑन रेकॉर्ड केलेला आहे. त्याची चौकशी तुम्ही इंटरनल पार्टी वाईज लावलेली आहे. एवढं सगळं प्रदर्शन झाल्यावरती आणि हे निवडणुकीच्या तोंडावर झाला, एक मोठा सेटबॅक नाही बसला राष्ट्रवादीला? आता ते कुठे आहेत दोघं? आज तुम्ही बघा ते दोघं खांद्याला खांदा मिळून घेऊन काम करतायत. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल आशिष की ज्यावेळी पार्लिमेंटरी बोर्डाची चर्चा झाली, ज्यावेळी वॉर्ड नंबर 134चा विषय आला तर त्यावेळी आम्ही त्यांच्याकडे, मी एकाकडे बघत होतो, जयंत पाटीलजी दुसऱ्याकडे बघत होतो. दोघांनी सांगितलं की हां ठीक आहे, हा कॅन्डिडेट आम्हाला एकमताने आम्ही तयार आहोत. ह्याचा अर्थ असा आहे की बघ काय मिसकम्युनिकेशन जे कार्यकर्त्यांचे असतात त्यातून हा वाद झाला होता. पण तो वाद जसं राजकीय वाद आहे ते आम्ही म्हणजे हे होऊच देणार नाही, ते होऊ देणार नाही असंही नाही. एक दुसरा वाद असाही मी आहे, तुम्ही विचारण्याच्या अगोदर विद्याताई आणि अजितराव राणे म्हणून घेऊन जे तिकडे आमचे नगरसेवक आहेत त्यांच्यामध्ये पण झालं. पण आम्ही असं त्याला म्हणजे जे विद्याताईंचं झालं मी त्याला सांगतोय, अगोदरच्या घटनेला मी समर्थन करणार नाही. पण आम्ही असं सांगतो की पक्षामध्ये एवढी तरी आज एवढी तरी एक देखील म्हणजे मी मारामारी हा शब्द वापरणार नाही, पण एवढी तरी देखील उत्साह आहे की निवडणूक लढण्यासाठी मला ही उमेदवारी द्या, ते म्हणता ह्याला द्या ह्याला द्या. तर तो एक चांगलं साईन म्हणून घेऊन आम्ही पाहतोय. अर्थात त्याच्या डिसिप्लिनमध्ये राहून राहायला पाहिजे म्हणून आम्ही राष्ट्रीय आमचे नेते असल्यानंतर देखील, खासदार असल्यानंतर देखील त्यांना शोकसेस इश्यू करायला लावले. निवळ शोकस इश्यू नाही तर त्यांच्याकडनं खुलासा करून घेतलं, दोघांना एकत्रित बसवलं, जे गैरसमज होते ते दूर केले आणि मग आणि मग आम्ही लोकांच्या समोर जाण्याची भूमिका आम्ही घेतोय. तर आमच्या इकडे अडचणी आल्या तर त्याला ती कायमस्वरूपी असंच ठेवायचं नाही, त्याला इमिजिएटली ऑपरेशन करण्याची पण तरतूद आमच्याकडे असल्यामुळे ते वेळोवेळी आम्ही त्याला मार्ग काढण्याची भूमिका आम्ही घेतो. साहेब रूपी इंजेक्शन खूप मोठं आहे. हो, 100%. तुम्ही असं म्हणालात की आम्ही एकत्रित लढत होतो म्हणून आम्हाला जास्त स्पेस मिळाली नाही. आता तुम्ही वेगवेगळे लढत आहात, काँग्रेस आणि राष्ट्रवादी मुंबई महापालिकेमध्ये. आता तुमच्या जागा काँग्रेस इतक्या किंवा त्यापेक्षा जास्त वाढतील का? नाही, कसं आहे, आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की आम्ही ओव्हर ॲम्बिशियस नाही आहोत. जसं मी सांगितलं की मुळामध्येच मुंबई शहर हा बहुभाषिक असलेला एकंदरीत मतदार आहे. विशेषतः जर मुस्लिम समाज असेल किंवा मागासवर्गीय समाज असेल, असे जे समाज आहेत, आम्ही ज्यावेळी युती केल्यानंतर जो पश्चिम महाराष्ट्राचा मतदार आम्हाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये मतदान करायला तयार आहे, कोकणातला मतदार आम्हाला तिकडे आम्हाला मानायला तयार, तो मुंबईला आम्हाला मानत नाही. कारण मुंबईला आम्ही ट्रेडिशनली काँग्रेसबरोबर गेल्यामुळे, काँग्रेस पक्षाने त्या सेक्टरकडे न पाहिल्यामुळे
तो त्यांच्यापासून जे दूर झाल्यामुळे त्याचा फटका आम्हालाही पडला. आणि नक्कीच आहे की मनसेसारखा पक्ष ज्यावेळी आल्यानंतर आमचा जो स्पेस जो आम्हाला मिळत होता तो त्यांनी पूर्ण हिरावून घेतलेला आहे. आता मनसेचे पण तेवढं पाहिजे तशी लोकांमध्ये क्रेज राहिलेली नाही आहे. तो मतदार त्यांच्याकडनं हलत चाललेला आहे. काही शिवसेनेकडे गेला असेल किंवा इतरकडे. ती स्पेस कशी आम्हाला थोडा भरून काढता येईल का, आमचा तो प्रयत्न आहे. आम्ही फार आकडेवारीमध्ये जात नाही आहोत किंवा आम्ही एक नंबरचे पक्ष आहोत, महापौर आमचाच असेल किंवा काँग्रेसपेक्षा आमचे मोठे असं नाही. आम्हाला निवडून येण्यापेक्षा आम्ही संघटना किती मजबूत करू शकतो या निवडणुकीच्या माध्यमातून, जेणेकरून उद्या विधानसभा असेल, लोकसभा असेल, त्याला किमान आमचं ओपनिंग तरी सुरू होईल. आम्हाला काहीच ॲम्बिशियस नाही आहे. मी तर असं म्हणजे मी या तुमच्या चॅनलद्वारे सांगू शकतो की 14चे 15 राहिले काय आणि 20 राहिले काय 30 राहिले काय. आम्ही 100% आम्ही त्याच्यावरतीच जाऊ, त्याच्याबद्दल वाद नाही आहे. पण आम्ही आकडेवारी जात नाही. आणि हा कॉन्शियस डिसिजन सर्व लिडरशिपमध्ये आमची ही कसोटी आहे की ही संघटना आम्हाला कायम ठेवायची. आणि मला आवर्जून सांगावं लागेल, हे मी म्हणतो अशातलं नाही, कारण ह्याच्याबद्दल टीकाही होऊ शकते, पण आमच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील सांगितलं आहे की मुंबईमध्ये पाहिजे तेवढा वेळ आहे, किंबहुना पाहिजे तेवढ्या आपल्याला कॉन्सन्ट्रेट सर्व पक्षाचे सर्व सिनियर सकट करता आलेला नाही आहे. तो करण्याचा प्रयत्न एक रिवाइज बाईक केला आणि म्हणून मी जबाबदारी घेतलेली आहे. आणि मी ही जबाबदारी पार पाडल्यानंतर तुम्ही पाहिलं असेल की पहिल्यांदा सुप्रियाताई उतरत आहेत, पवारसाहेबांची सभा झालेली आहे, 56पेक्षा जास्त आमच्या सभा आम्ही परिवर्तन रॅलीच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे. तर जनजागृती केली आहे लोकांमध्ये आणि अजून लिडरशिप पण अट्रॅक्टेड आहेत. तर तो कोऑर्डिनेशनचा फायदा आम्हाला होतो आहे. याच्यात इंटरफेअर करतो की आता तुम्ही जसं म्हटलं की सुप्रियाताईंनी यांच्यापासून सुरुवात केली. मला एक सांगा की गेल्या 2 वर्षात ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीचे मोठ्या नेत्यांवरती आरोप झालेले आहेत, वेगवेगळ्या घोटाळ्यांचे नेते आहेत, त्याच्यात राष्ट्रवादीची इमेज जी आहे ती प्रचंड प्रमाणावर डॅमेज झालेली आहे. असं असताना आता फक्त सुप्रियाताईंना घेऊनच तुम्ही प्रचारात उतरताय की अजून बाकीचे नेते पण याच्यात उतरणार, आणि प्रचाराचा अजेंडा नेमका पक्षाचा काय राहणार आहे? पक्षाचा अजेंडा सुस्पष्ट आहे की विजनरी पक्षाचे आमचे सर्व लिडरशिप राहिलेली आहे. आणि त्याला उदाहरण द्यायचं असेल तर आम्ही लोकांच्या समोर ज्यावेळी जातो आहे की शिवसेना BJPने भ्रष्टाचार केलं, अमकं केलं, तमकं केलं, हे ज्या गोष्टी आम्ही बोलतो हे सर्वच पक्ष बोलतो. आम्ही काय आता BJP पण बोलायला लागलेली आहे. पण आम्ही सांगतो की आम्ही वेगळे का, तर आम्ही लोकांना सांगतो शिवसेनेने काही करू शकले नाही, BJPने 2-2.5 वर्ष केंद्र राज्यामध्ये आल्यानंतर त्यांना काय करता आलं नाही, मनसेसारखा पक्ष पण अजूनच कन्फ्युजनमध्ये, समाजवादी कुठे दिसत नाही. अशा वेळी राष्ट्रवादी का, आता आम्ही हे सांगतोय की तुम्ही या नवी मुंबईला, मतदारांना आवाहन करतोय. नवी मुंबईसारखं शहर एक टोल नाका क्रॉस करून घेऊन मुंबईमध्ये तिकडे नागरिक सुविधाच्या अभावी का दिसत नाही आहे. तिकडच्या सुविधा तुम्ही पहा, तिकडचे रस्ते पहा, तिकडच्या इन्फ्रास्ट्रक्चर पहा, तिकडच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी संकुल पहा. एवढंच नाही तर महानगरपालिकेचा तिकडे फक्त कार्यालय बघितलं तरी लोकांचे डोळे उघडतील. हे का होऊ शकलं, कारण तिकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता गणेश नाईकांच्या माध्यमातून आहे. तिकडे आम्ही विजन देऊ शकलो आणि अनेक गोष्टी करू शकलो. तेच आम्ही पिंपरी चिंचवड आणि पुण्याबद्दल बोलतोय. पिंपरी चिंचवड पुण्यामध्ये या एवढ्या वर्षामध्ये एकही भ्रष्टाचाराचा आरोप होत नाही आहे. रस्त्यावरती खड्डे पडत का नाही, मग तिकडे ते जर अशा गोष्टी होतात मग मुंबई शहरामध्ये का होत नाही, ही कंपॅरिझन आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. आता बारामतीमध्ये तर आम्हाला बोलायचीच गरज नाही, देशाचेच पंतप्रधान येऊन सांगतात की बारामती आम्ही नाही. तर तिकडे सुप्रियाताई आहेत, पवारसाहेबांच्या माध्यमातून, दादाच्या माध्यमातून ती कॉन्स्टिट्युन्सी आज तिकडे आम्ही जनरेट करण्याचं काम करू. तर आम्ही हे सांगतोय की आमच्याकडे लिडरशिप आहे, की विजन आहे, की म्हणजे शहराचा फक्त आम्ही ग्रामीण भागापुरताच मर्यादित आहोत असं जे आरोप आमच्यावर होतो. पण आम्ही जिकडे लिडरशिप आम्हाला मिळाली तिकडे आम्ही लोकांचं किंवा शहराचं फार मोठ्या प्रमाणावरती इन्फ्रास्ट्रक्चर देऊन डेव्हलपमेंट करण्याचं काम आम्ही करू शकलो. म्हणून आम्हाला मुंबईला संधी द्या. आणि आम्ही मुंबईला संधी द्या म्हणजे आमचा महापौर करा असंही म्हणत नाही. त्या भागांमध्ये जिकडे असेल तर या विजनरीच्या माध्यमातून राहील. आपण म्हटल्याप्रमाणे की ह्याच्या अगोदरच अजितदादांची एक सभा झाली, पवारसाहेबांची झाली, आता सुप्रियाताईंना आम्ही करतोय, प्रफुल्लभाई आता परत येतील, धनंजय मुंडे येतील, असे एक लिडर्सना आम्ही एक करून घेऊन संपूर्ण लिडरशिपना तिकडे उतरण्याचा आमचा प्रयत्न. फक्त एका सुप्रियाताई आल्या म्हणजे आता संपला असतला भाग नाही. सर्व लिडर्स आहेत त्या प्रत्येकानं जसं आम्ही विनंती करू आणि त्यांच्या अवेलेबिलिटीप्रमाणे ते येतील. जयंत पाटील जे अर्थमंत्री राहिले, पालकमंत्री राहिले, ते पूर्ण याच्यामध्ये मॉनिटर करत आहेत. आधी अनेक विधान परिषदचे सदस्य आहेत, त्यांना आम्ही वेगवेगळी जबाबदारी. चर्चा अशी आहे ती फक्त कानावर टाकतो. चर्चा अशी आहे की मुंबई महापालिकेची निवडणूक ही भ्रष्टाचाराच्या मुद्द्याला घेऊन एकीकडे युती आणि दुसरीकडं आघाडी लढते आहे. अशावेळी भ्रष्टाचाराचा डाग नसलेला चेहरा पुढं करा म्हणून सुप्रियाताई सुळे यांना पुढं केलं जातं आहे असं तुमच्याच पक्षातले काही नेते खाजगीच सांगतात. कदाचित तुम्हाला देऊन सांगत असतील, पण परसेप्शन तयार करण्याचा प्रयत्न ज्यावेळी होतो हे केव्हा होऊ शकतो की ज्यावेळी आम्ही स्टार कॅम्पेनर म्हणून घेऊन फक्त सुप्रियाताईंना आणतोय.
मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे आपल्या चॅनलच्याद्वारे लाईव्ह टेलिकास्ट झालेलं आहे की ऑलरेडी अजितदादा येऊन गेले, पवारसाहेब येऊन गेले, आज सुप्रियाताई आलेले आहेत, प्रफुल्लभाई पुढे येतील, परत अजितदादाजी आणि धनंजय मुंडे आणि पवारसाहेबांच्या उपस्थितीत एक आमचा प्रचाराचा जो नारळ आम्हाला फोडायचा आहे, मोठी सभा आम्ही घेण्याचं काम केलं. तर हे आल्यानंतर मला वाटते या गोष्टीला इनरिअलिस्टिक राहिले. नक्कीच इमेज डेव्हलपमेंटसाठी किंवा इमेजवरती जे आम्हाला ज्या अडचणी आलेल्या आहेत तो आमच्यासमोर एक फॅक्टर आहे, पण त्याला ओव्हरक्रॉस करून घेऊन जाण्याची पण हिंमत आमच्या ऑर्गनायझेशन कार्यकर्त्यांमध्ये तयार करून आम्ही लोकांसमोर जातोय. आणि तीच तुमच्यावर मोठी जबाबदारी पक्षाने टाकली आहे. सचिन अहिर यांच्याबरोबरची ही चर्चा अशीच पुढे सुरू राहणार आहे, पण पुन्हा भेटूया एका ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत सचिन अहिर आहे. खुली चर्चा चालली आहे. अजिंक्य, प्रश्न विचार. आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे. बऱ्याच पक्षांचा तुम्ही उल्लेख केलात. सेक्युलर पक्षांची युती किंवा आघाडी करायची राष्ट्रवादीची इच्छा आहे असं आपण म्हणालात. MIMचं नाव राहिलं. MIM या पालिका निवडणुकीमध्ये खूप ताकदीनिशी उतरताना दिसतंय. ओवेसी सभा घेत आहेत आणि वातावरण आणखीन गरम होताना दिसतंय. पण जो पारंपरिक मुस्लिम मतदार आहे, जो तुम्हाला इतकी वर्ष काँग्रेसला इतकी वर्ष मतदान करत होता, तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी जर वेगळे लढले तर ही सगळी एकगठ्ठा मतं MIMकडे जाऊन तुमच्याच दोन पक्षांना नुकसान होईल असं वाटत नाही का? आणि MIMकडे कसं पाहता? MIM धोका आहे असं वाटतं? 100% वोट ऑफ डिवायडेशन हा कधीही कुठच्याही समविचाराच्या आणि सेक्युलर पक्षाला हा एक मोठा धोका असतो. ह्याच्या अगोदर समाजवादी हा एक फॅक्टर होता. समाजवादीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न काँग्रेस असेल किंवा आम्ही केलं आणि तो आता मेजर फॅक्टर राहिलेला नाही आहे. ओएसिसचा जो MIM पक्ष आहे तोही एक फॅक्टर राहिलेला आहे. तोही फॅक्टर या मुंबई शहरामध्ये राहिलेला आहे. पण एकंदरीत मुंबईचा जो मतदार हा एवढं शार्प रिॲक्ट करणार आहे की त्याला, आणि एवढं एज्युकेटेड मतदार जो मुस्लिम समाजामध्ये तो लगेच इझिली असा कोणी हायजॅक करेल. एवढी राष्ट्रवादीचा एखादा नेता सभा घेतो किंवा काँग्रेसचा एखादा नेता सभा घेतो, तेवढी गर्दी होताना दिसत नाही. मग काय नेमकं कुठे राष्ट्रवादी कुठे कमी पडली, काँग्रेस नेमकी कुठे कमी पडली, काय नेमकं त्याबद्दल वाटतं? मुस्लिम समाज रागावलाय काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर असं वाटतं? असं आहे की कधी कधी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब पण म्हणायचे की माझ्या सभेला एवढी गर्दी होते पण मला एवढी मतं का पडत नाही. तेच किंबहुना MIMचे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी सांगतो कारण एक एक्स्ट्रीमिस्ट असलेला पक्ष एका धर्मावरती ज्यावेळी बोलत असतो त्यावेळी त्याला टाळ्या चांगले पडतात, पण ज्यावेळी तो जाऊन पॉलिटिकली विचार करतो तो मतदार की बाबा मी हे यांना मत दिल्यानंतर माझा उमेदवार निवडून येणार आहे का. आणि म्हणून मी जसं सांगितल्याप्रमाणे जिकडे हायली डॉमिनेटेड मुस्लिमांची संख्या आहे तिकडे नक्कीच कदाचित त्यांचा स्कोअर ते ओपन अप करू शकतात. पण जिकडे मिक्स पॉप्युलेशन आहे तिकडचा मतदार एवढं व्हायब्रंट आहे. असं उदाहरण द्यायचं असेल तर माझ्या मतदारसंघामध्ये MIMची पार्टी येऊ दे किंवा समाजवादी येऊ दे, माझा इकडचा जो सेक्युलर विचारधाराचा वोटर आहे त्याला माहीत आहे की बुवा इकडे निवडून येणारा कोण आहे, तो त्याच्या मागे राहतो. अशी संख्या ही महानगरपालिकेने मोठ्या संख्येवर येणार. आणि मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही कधीही जातीवरती, धर्मावरती किंवा एक फॅशिस्टिस्ट असलेली जी लोकं जी आहेत एक्स्ट्रीमिस्ट लोकांची भाषणं जी करतात त्यासाठी अट्रॅक्ट होऊन होत नाही. त्याचा फायदा एका कॉन्स्टिट्युन्सीमध्ये मिळाला पण तो विधानसभेला मिळाला. म्हणून महानगरपालिकेला मोठं नुकसान करतील अशातलं चित्र नाही आहे. पण नक्कीच ही चिंतेची बाब आहे. पण सर्वात जास्त त्याचा धोका किंबहुना नुकसान हे काँग्रेस पक्षाला होणार आहे. कारण आमच्या इकडे जिकडे आमच्याकडे लिडरशिप्स आहेत ते लिडरशिप असे मजबूत लिडरशिप आहेत. मी उदाहरण द्यायचं असेल 2-3 नावाचं जर सांगता येईल, नवाब मलिक सारखे आमच्याकडे लीडर्स असतील तर त्यांच्याकडे मतदारसंघामध्ये MIMचा कॅन्डिडेट जरी आला तरी लोकांना माहिती आहे की बाबा हे पराभूत करू शकतात, हे तिकडे उभे राहू शकतात, अन्यथा दुसरा राहू शकत नाही. अशी जी लिडरशिप असेल, मुनाफ हकीमजी असतील, जलादीन असतील, नसीम सिद्दीकी, एक उदय माजिद मेमनजी असतील, तर अशा काही लोकांची पण चेहरे जे आहेत की त्यांना माहिती आहे की बाबा यांच्या मागे राहणंच गरजेचं आहे. म्हणून फार फॅक्टर तो होईल असं वाटतं. अजिबात नाही आहे. कारण MIM हा पक्ष म्हणण्यापेक्षा एक एक्स्ट्रीमिस्ट म्हणून भूमिका ज्यावेळी घेत असतो तर अशा पक्षांबरोबर चर्चा सोडा बोलणी करणं पण संयुक्त होणार नाही जर आम्ही सेक्युलर विचाराची गोष्ट करत असो. तर म्हणून त्यांच्याबद्दलचं काही चर्चा करण्याचा विषय नाही. अगदी बरोबर. प्रश्न असा आहे की तो वारंवार तुम्हाला विचारतोय आहे, काय होतं मायनॉरिटी हा जो फॅक्टर आहे त्याच्याशी काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे असे जोडले गेलेले आहेत की मायनॉरिटीसाठी ते नेहमी 2 पावलं पुढं जाऊन त्यांच्या अन्नात काहीतरी टाकतात. त्यामुळं आता MIM सारखा कट्टर मुस्लिम पक्ष समोर आल्यामुळं तो जो वोटर आहे ज्याला तुम्ही सेक्युलर वोटर म्हणून बघता तो तुमच्यापासून डिटॅच होतोय आणि तो तिकडं जातोय. हे तुम्हाला इथल्या भायखळ्यामध्ये त्यांची एक जागा आल्यानंतर कळलं. तर
त्याला हे विचारायचं आहे की जो कट्टर पक्ष आल्यानंतर मुस्लिम मतदारांमध्ये सुद्धा एक प्रकारची संभ्रमाची अवस्था होती आणि तो आजपर्यंत काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर होता, तो आता MIMच्या मागे जाईल की काय? कारण ओवेसींनी ज्या पद्धतीनं आरोप केला की मुस्लिमांच्या वार्डांमध्ये पाहिजे तसा मुस्लिम कामांवरती खर्च कोणीही करू शकलेलं नाही मुंबईमध्ये, त्याला तुम्ही कसं बघता? मला त्या ओवेसीच्या स्टेटमेंटकडे तुम्ही कसं बघता? नक्कीच त्याच्यामध्ये आपण पॉझिटिव्हली बघायला पाहिजे, पण त्याच्या मागची जी भूमिका अशी आहे की जे लोकप्रतिनिधी मग त्या समाजाचे जर असतील, मग कुठच्याही पक्षाचे असतील, त्यांची तेवढी जबाबदारी आहे ना तिकडे जर दिले, मग तो समाजवादीवरती आक्रोश होऊ शकतो, काँग्रेसवर होऊ शकतो किंवा आमच्यावर होऊ शकतो. तो डाटाबेस पण त्यांनी लोकांमध्ये काढलं पाहिजे की काय काय विकास केलेले आहे, ते करता येत नाही. मी आपल्याला आवर्जून सांगेन की आत्ता आपण जाऊन मदनपुऱ्याची आपल्या काही न्यूज चॅनलच्या माध्यमातून एक सर्वे करा आणि आज MIMची परिस्थिती काय आहे. मुस्लिम समाज जो आहे तो एका पर्टिक्युलर भावनेच्या विषयावरती म्हणा किंवा याच्यावरती म्हणा त्याला इनसेक्युअर वाटलं तर तो तिकडे जाऊ शकतो, कारण MIMचा तिकडे काँग्रेस पक्षाचा कॅन्डिडेट तिकडे मुस्लिम समाजाचा नव्हता म्हणून झालेला आहे. पण आज परिस्थिती बदल झाली आहे, पण म्हणून तो समाज रिझल्ट पण मागतो आहे. त्याच मदनपुरा आणि त्याच भायखळा मतदारसंघाने ABSच्या कॅन्डिडेटला पण निवडून दिले ना, त्यावेळी तो मुस्लिम समाजच होता ना निवडून देण्यासाठी. मग त्यावेळी त्यांनी ही भूमिका का विचार केली नाही? तर तो व्हायब्रंट मतदार आहे. व्हायब्रंट मतदार यासाठी तो रिझल्ट ओरिएंटेड मागतो आणि आपण पाहिलं असेल की या 2-2.5 वर्षामध्ये फारसा MIM मुंबई शहरावरती किंवा एकंदरीत राजकीय याच्यामध्ये फार प्रभाव पाडू शकलेला नाही. डिबेट पुरताच तो राहिलेला आहे. पण आपण म्हटल्याप्रमाणे चिंतेची बाब नक्कीच आहे. पण जसं मी अगोदरच उल्लेख केल्याप्रमाणे की सेक्युलर वोटर हा फार व्हायब्रंट आहे आणि तो इनसेक्युअर असल्यामुळे त्याला माहीत आहे का माझं मतं वाया जायला नाही पाहिजे. आणि म्हणून समजा जर MIMनी चांगलं कॅन्डिडेट जर तिकडे जर दिला, त्याच्या मागे जर ताकद असेल आणि काँग्रेसने वीक दिला तर नक्की MIMचे लोक मागे जातील. पण समजा काँग्रेस किंवा NCPने आम्ही चांगलं मजबूत दिलं तर लोक हे दोघांना बाजूला सोडून ते आमच्याबरोबर पण राहू शकतात. एवढं विचारपूर्वक करणारा मायनॉरिटीचा, मग तो मुस्लिम असेल, जैन असेल किंवा कॅथलिक समाजाचे असेल, सिख असेल, तो एवढा व्हायब्रंट असलेला मतदार आहे आणि मग तो त्या दृष्टिकोनातूनच निर्णय घेतो. तुम्हाला एक नागपूरवरनं प्रश्न येतोय. आमचा नागपूरचा ब्युरो चीफ गजानन उमाटे तुम्हाला प्रश्न विचारतोय. गजानन. सचिनजी, विदर्भामध्ये राष्ट्रवादी अस्तित्वाची लढाई लढत आहे. पानिपत झालेलं आहे आणि त्याची सुरुवात झाली ती 16व्या लोकसभेपासून. प्रफुल्ल पटेल जे तुमचे दिग्गज नेते आहे आपली जागा निवडून आणू शकले नाही. त्यानंतर झालेल्या विधानसभेत फक्त एक पुसदची जागा निवडून आली आणि आत्ता नगरपालिकांच्या ज्या निवडणुका झाल्या त्यातही फक्त एक नगरपालिका तुमच्याकडे आली. तुम्ही 4थ्या नंबरला फेकले गेलात. तुम्ही विदर्भाला कन्सिडर करत नाही असं आरोप आहे विदर्भातल्या जनतेचा. याच्या पुढच्या काळात काय भूमिका असेल राष्ट्रवादीची विदर्भात संघटन बांधणीसाठी? मुळामध्ये जर आपण पाहिलं असेल की मुंबई आणि विदर्भ यामध्ये आम्ही पहिल्यापासूनच कमी होतो. जसं पक्षाची ज्यावेळी स्थापना झाली फक्त माझ्या रूपाने एकच आमदार आम्ही होतो, पण हळूहळू आम्ही वाढत गेलो. आणि मी जसं उल्लेख केल्याप्रमाणे की जो फॅक्टर मुंबईला झाला तोच फॅक्टर तिकडे आम्हाला विदर्भाला पण अडचणी झालं की काँग्रेसबरोबर आम्ही अलायन्स केल्यानंतर तिकडचा मागासवर्गीय समाज असेल किंवा मुस्लिम समाज असेल त्याला असं वाटलं की काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रच आहेत. मग युती जर एकत्रच आहेत मग आम्ही राष्ट्रवादीबरोबर राहण्यापेक्षा मोठ्या पक्ष म्हणून घेऊन काँग्रेसबरोबर राहिलं तर काय वाईट. आणि म्हणून ती भूमिका घेतली आणि ज्यावेळी आम्ही वेगळे लढलो त्याचा नुकसान आम्हाला झाला आणि फायदा मात्र काँग्रेसला झाला का आमचा मतदार तो पारंपरिक होता तो आमच्याकडे न येता तो त्यांच्याकडे वळला गेलेला आहे. पण आम्ही त्याला रेक्टिफाय करतोय. जसं मी उल्लेख केल्याप्रमाणे की ही कसोटी जशी मुंबई शहराला आमची आहे तशीच विदर्भाच्या बाबतीत आहे. म्हणून आपण पाहिलं असेल की माझी ज्यावेळी इकडे निवड करत असताना आपण अनिल देशमुखांची निवड तिकडे नागपूरला आपण केली. म्हणजे लिडरशिप जी आम्ही मंत्रिमंडळात होतो म्हणून संघटनेमध्ये काम करायचं असं नाही, तर आता ते सर्व सोडून आम्हाला संघटनेमध्ये काम करण्याची जबाबदारी दिलेली आहे. तर रिवॅम्प करावा लागणार आहे. तो रिवॅम्प करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि लवकरात लवकर त्याचा रिझल्ट आगामी काळामध्ये दिसेल. कलीम. सर परत मी MIMकडे येतो. मी मूळ मराठवाड्याचा, त्यामुळे मी मुद्दा म्हणून उल्लेख करतो की आधी राष्ट्रवादीचं काम खूप मोठं होतं तिथं. आधी म्हणजे कधी लोकसभा आणि विधानसभेच्या पूर्वी. तर लोकसभा आणि विधानसभेनंतर राष्ट्रवादी संघटन बांधणीसाठी मराठवाड्यात कमी पडली आहे. याचा फायदा MIMने उचलला. MIM म्हणजे 1000ची आणि 700ची लोकवस्ती असली तरी तिथं त्यांनी संघटन बांधणी केलेली आहे. मुळात मराठवाड्यामध्ये बारीक म्हणजे ग्रामीण भागात त्यांनी संघटन बांधणी मोठ्या प्रमाणात केलेली आहे. अर्थातच
राष्ट्रवादीचा जो म्हणजे एकगठा मतदान होता किंवा त्यांचा मतदार जो वर्ग होता तो MIMकडे गेलेला आहे. त्याच पातळीवर आपण कार्यकर्त्यांचा विचार करू, कार्यकर्ते तिकडे गेलेले आहेत. इव्हन आपण मराठवाडा सोडला तर पुण्यातले काही भाग आहेत, मुस्लिम बहुल भाग आहेत, तिथंही MIMने संघटना बांधणी केली मोठ्या प्रमाणे, त्यांचं काम तिथे वाढलेलं आहे. पण मला प्रश्न असा विचारायचा की लोकसभा आणि विधानसभा इलेक्शन नंतर राष्ट्रवादी मुळात मराठवाडा असेल किंवा इतर भागात म्हणजे संघटन बांधणीमध्ये कुठेतरी कमी पडली का किंवा संघटन बांधणी मागं पडली आहे का? हाच प्रश्न मी तुम्हाला थोडासा बदलवून विचारतो की मधला जो सेटबॅक बसला ना, भ्रष्टाचाराचे आरोप झाले, छगन भुजबळ यांचा तुरुंगवास असेल किंवा अजित पवारांवरती सिंचन घोटाळ्याचे आरोप असतील, या घोटाळ्यानंतर राष्ट्रवादीची जी संघटनेतली घोडदौड आहे ना ती थांबल्यासारखी वाटते. पक्ष वाढेनासा झालेला आहे. पश्चिम महाराष्ट्राचा पक्ष असं म्हणूनच राष्ट्रवादी राहिलेला आहे. तो त्याला कन्सर्न विचारायचा आहे, जरी त्यानं MIMची फोडणी दिली असली तरी. नक्कीच तो स्ट्रगलिंग पिरियड आमच्यासाठी आहे आणि हे आम्ही नकारू शकत नाही आहे. विशेषतः ज्यावेळी आरोप केले जातात आणि आम्हीच त्यावेळी सांगतो की बाबा तुम्ही ह्याचा काहीतरी निर्णय घ्या. पण ही पण एक स्ट्रॅटेजीचा भाग आहे जे रुलिंग गव्हर्नमेंटचा, की आरोप करायचं, इन्क्वायऱ्या करायचे, पण त्याला कम्प्लिटेशनवरती आणायचं आणि अशा वेळी आणायचं की ज्यावेळी कुठची निवडणूक आल्यानंतर मग कुठेतरी एक वर्तमानपत्रात बातमी येते की बा आता हे नेते अडचणीत, हे नेत्यांचं परत असं होईल तसं होईल. पण मला असं वाटते ज्यावेळी याच महाराष्ट्र राज्याच्या बाहेर देखील अनेक राज्यांवरती ज्यावेळी असे आरोप झालेत, ते फक्त आरोप नाही झालेत, काहींना तर अटक पण झाली, तरी देखील ते परत रिव्हर्स बॅक म्हणून आले, कारण ते सिद्ध करता आले नाही आहे. आम्ही आत्मविश्वास आमचा आहे की आमचं कॉन्शियस फार क्लिअर आहे की आम्ही कुठेही चुकलेलं नाही आहोत. आमचे जे काही निर्णय आहेत हे आमचे वैयक्तिक किंवा खात्याचे किंवा व्यक्ती म्हणून निर्णय नव्हते, हा सामूहिक सरकारचा निर्णय होता आणि ही जबाबदारी त्या खात्याचे प्रमुख म्हणून आमच्यावरती ज्यावेळी तुम्ही टीका टिप्पणी करतात, ज्यावेळी इन्क्वायरी पूर्ण होतील त्यातून पण आम्ही समोरे जाऊ. कुठच्याही स्टेजला जरी या गोष्टी जरी झाल्या तरी देखील आम्ही परत कमबॅक करू. एवढी मानसिकता आमची इंटरनली असल्यामुळे आम्ही अजून टिकून आहोत. नाही तर आज आमचे नेते सर्वच घरी बसले असते ना. आज समजा तटकरे साहेबांवरती आरोप होत आहेत, ते प्रदेशचे अध्यक्ष आहेत, आदरणीय दादा आज पूर्ण रीतीने पुन्हा पिंपरी चिंचवड असतील किंवा बाकी पूर्ण राज्याचं ते लिडरशिप म्हणून घेऊन करतायत आणि कोणीही असं त्याला बॅकसीटवरती ते गेलेले दिसत आहेत किंवा नाही. आजही आक्रमक रीतीने विधानसभेमध्ये बोलताना ते पाहायला मिळत आहेत. तर ती मानसिकता आमची इंटरनल असल्यामुळे. पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे की थोडा सेटबॅक जरूर वोटरांच्या मध्ये लागतो, पण तो टाईम फेजचा असतो आणि हे सर्वच पक्षाच्या लोकांच्यावरती ज्यावेळी झालेलं आहे ते पिरियड आम्ही निघाल्यानंतर मला असं वाटते आम्ही त्यातून पण निघून जाऊ. बॅड पॅच हा सगळीकडेच असतो, तो कोणालाही सुटलेला नाही, मग तो पक्ष असो किंवा व्यक्ती असो. पण सचिन अहिरसारखे जे नेते आहेत ते शरद पवारांचा शब्द प्रमाण मानणारे नेते आहेत. त्यामुळे शरद पवार साहेबांचा हा पक्ष आहे आणि तो आपल्याला वाढवायचा आहे हे घेऊन ते दिलेली कोणतीही जबाबदारी पार पाडतायत. मुंबईमध्ये त्यांना खूप मोठं आव्हान आहे. काँग्रेसबरोबर राहून निवडणूक लढवायची, स्वतंत्र लढवायची याचाही निर्णय अजून झालेला नाही. पण आपली तयारी असो, भूक नको पण शिदोरी हवी म्हणून त्यांनी आधीच पहिली यादी जाहीर केलेली आहे. कदाचित त्यांच्या खिशात दुसरी यादी पण असेल, ते लवकरच जाहीरही करतील. हेच राजकारणात होतं. खुली चर्चामध्ये असेच राजकारणी येतील, आपली मतं मांडतील. आपण तुमच्या मनातले प्रश्न आमची न्यूजरूम विचारणार आहे. पुन्हा भेटूया उद्याच्या खुली चर्चामध्ये. तोवर बघा फक्त महाराष्ट्रावर.